नमस्कार. आपणाकडे बऱ्याच दिवसानंतर पुन्हा आम्ही प्रहार या सत्यमेव व्रतम या खंडेलवालजीच्या चॅनलमार्फत नव्याने एक मुलाखत मी देतो आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण असं घडलेलं आहे की गेल्या 2-3 दिवसापूर्वी माझ्याकडे एक प्रकरण आलं आणि ते प्रकरण पाहिल्यानंतर आणि त्या प्रकरणाचे तथ्यांश तपासल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हिंगोली शहर व परिसरातील सर्व जनतेला याबाबत जागरूक करणं गरजेचं आहे. तर सुरुवातीला मी आपणास सांगतो की माझ्याकडे जे प्रकरण आलं होतं त्या प्रकरणामध्ये काय झालं होतं की एका अबला स्त्रीचा एक भूखंड बळसोन विभागामध्ये अगदी हिंगोली अकोला रस्त्यालगत होता आणि त्या स्त्रीचं त्या भूखंडाकडं फार जाणं येणं नव्हतं किंवा त्यांच्या कुटुंबियाचे त्याच्याकडे फार लक्ष नव्हतं. या बाबीचा गैरफायदा हिंगोली येथील काही भूमाफियांनी घेतला आणि बनावट व्यक्ती उपस्थित करून खरेदी खत करून घेतलं, ज्यामध्ये त्या स्त्रीच्या नावाचे बनावट आधार कार्ड तयार केलं. त्याचप्रमाणे त्यांनी त्याचा फोटो देखील बनावट तयार केला आणि एक खरेदी खत करून घेतलं आणि ते खरेदी खत अगदी म्हणजे पुण्याकडल्या एका व्यक्तीच्या नावे केल्याचं दर्शवलं आणि त्या व्यक्तीने देखील नंतर एक 15-1 दिवसामध्येच फेरफार वगैरे झाल्यानंतर तो जो काही भूखंड आहे तो हिंगोली परिसरातील व्यक्तींना विकल्याचं दर्शवलं आणि त्याचे देखील फेरफार वगैरे सर्व केले. आणि हे सर्व केल्यानंतर हे गेल्या 1 वर्षापूर्वी त्यांनी ह्या सर्व बाबी केल्या आणि काही कालांतरानंतर त्या भूखंडावर त्यांनी स्वतःचं तार कुंपण लावलं. जेव्हा तार कुंपण लावलं तेव्हा त्या मूळ जो काही मालक आहे ती स्त्री, तिला हे लक्षात आलं की हा भूखंड तर माझा आहे आणि मग हे तार कुंपण कसं काय लावण्यात आलेलं आहे. तर या बाबतीमध्ये त्या स्त्रीने पोलीस स्टेशनला तक्रार केली. तक्रार केल्यानंतर असं निदर्शनास आलं की तिचा भूखंड तर अगोदरच विक्री केलेला आहे आणि खरेदीदारांची नावं देखील 7/12 उतार्यावर त्याचप्रमाणे नमुना नंबर 8वर आलेली आहेत. त्या स्त्रीला हे पाहून निश्चितपणे एक धक्का बसला आणि तिला असं लक्षात आलं की आपण तर भूखंड विकलाच नाही, मग हे नावं कशी आली. तिने माहिती घेतली असता, रजिस्ट्री ऑफिसमध्ये जाऊन पाहिलं असता हा सर्व बनाव तिच्या लक्षात आला. त्यांनी रीतसरपणे रजिस्ट्रारकडे तक्रार केली आणि रजिस्ट्रारनी नंतर मात्र त्या स्त्रीची मदत करत पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे या बनावट व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि ते प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. आता हे सांगण्याचा उद्देश असा आहे की माझ्या असं लक्षात आलं की यापूर्वी देखील आपल्या हिंगोली शहरामध्ये काही भूमाफिया निर्माण झालेले आहेत. ते भूमाफियाची एक मोडस आहे, त्यांची एक गुन्हा करण्याची पद्धत आहे. ती पद्धत अशी आहे की अंधरवाडी असेल, बळसोंड असेल, कारवाडी असेल किंवा लगतचे काही हिंगोली शहराचे परिसर आहेत, त्या परिसरामध्ये ते असे भूखंड शोधतात की ज्या भूखंडाकडं त्यांच्या मूळ मालकाचं लक्ष नाही आणि त्या बाबीकडे लक्ष ठेवून त्या मूळ मालकाच्या ऐवजी दुसराच बनावट व्यक्ती उपस्थित करून त्याच्या खरेदी खत करून घेत असताना ते दिसत आहेत. आणि नंतर मात्र निश्चितपणे जेव्हा मूळ मालक येतो तेव्हा त्याला त्या भूखंडावर त्याचं नाव नाही आणि कागदोपत्री देखील त्याचं नाव नाही असं समजल्यानंतर अनाहूतपणे त्याला न्यायालयाच्या चक्रा मारायला लागतात. यामध्ये 10-5 वर्षाचा कालावधी जाऊ शकतो आणि जेव्हा असा कालावधी जातो किंवा अनाहूतपणे तेव्हा त्या भूखंड मालकाला असं कळतं की आपला भूखंड हा परस्पर विक्री झालेला आहे, तेव्हा त्याला त्या ज्या भूमाफियाशी तडजोड केल्याशिवाय पर्याय राहत नाही. कारण ही जी काही भूमाफिया आहेत त्या स्त्री म्हणजे त्या विक्रेत्याला म्हणजे मूळ मालकाला धमक्या देतात, त्यांच्या कुटुंबियांना धमक्या देतात. ह्या सर्व बाबी घडताना काय होत आहे की जो भूखंड साधारणतः 1-1.25 कोटी रुपयाचा असतो तो भूखंड त्यांना 10-5 लाख रुपयाच्या बिदागीवर द्यावा लागतो आणि तेही बिदागी त्या ज्यांनी काही घेतलं या भूमाफियाने ती रक्कम म्हणजे जी काही भूखंड नावानी करून घेतला आहे त्यांच्याकडून अगदी म्हणजे त्रस्त होऊन घ्यावी लागते. असे जे काही प्रकार घडत आहेत या प्रकारार्थ जनतेला एक सूचना मिळावी या मागे या व्हिडिओचं प्रयोजन आहे. तेव्हा माझी सर्वांना अशी विनंती असेल की आपली जी काही भूखंड हिंगोली शहर व परिसरामध्ये असतील त्या भूखंडाकडे वारंवार लक्ष द्या. ते भूखंडाला फेन्सिंग करा, त्या भूखंडावर ताबा आहे तुमचं नाव लिहा व त्या ठिकाणी हा भूखंड विक्री नाही असे निश्चितपणे लिहून दरवर्षी दर 6 महिन्याला तरी आपला भूखंड आपल्याच नावावर आहे किंवा कसे याबाबत संबंधित ग्रामपंचायत असेल, नगर परिषद असेल
किंवा रजिस्ट्री असेल किंवा 7-12 उतारे असतील, हे आपण पाहणं गरजेचे आहे. या भूमाफियांनी जर असे कोणाचे भूखंड घेतले असतील तर न घाबरून जाता रीतसरपणे न्यायालयाची बाजू आपण घ्या, पोलिसांची मदत घ्या, परंतु या भूखंड माफियांना आपले भूखंड गिळंकृत करू देऊ नका, अशी माझी सर्वांना विनंती आहे. त्याकरिताच या ठिकाणी आपण आज जी काही आहे ही एक मुलाखत आपण केलेली आहे आणि निश्चितपणे त्याकरिता मी या खंडेलवाल बंधूचे आभारी मानतो आणि सर्वांनी सुज्ञ राहावं अशी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.